बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली। 1,40,40,00,000 पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी, अरे बाबा त्यातल्या 2-3 लोकांना इकडे बोलवा, नोंदणी या ठिकाणी झाली आहे। तर सध्या यवतमाळमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझी लाडकी बहीण या कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि याच कार्यक्रमातली ही दृश्य आहे। या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या महिलांना धक्काबुक्की केली जाते। काही महिला पोलीस कर्मचारी त्यासोबतच या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या इतर महिला यांच्याकडून काही महिलांना धक्काबुक्की केली जात असल्याचं हे दृश्य यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत। त्यांचा यवतमाळमधला दौरा आहे। माझी लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित आहेत। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच काही महिलांना धक्काबुक्की केली जाते। महिला पोलीस कर्मचारी आणि या महिलांमध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा समजतंय। या महिलांची काही मागणी आहे, मात्र ती मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत त्यांना पोहोचवायची असं दिसतंय। मात्र या महिलांना आता धक्काबुक्की केली जाते। महिला पोलीस कर्मचारी आणि इतर महिलांमध्ये सुद्धा बाचाबाची झाल्याचं समजतंय। लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळमध्ये आहेत आणि यवतमाळमधल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच लाडकी बहीण या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही महिलांना धक्काबुक्की झाली। महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांची बाचाबाची देखील झाली। सध्याची माहिती मिळते त्यानुसार माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ ज्यांना अद्यापपर्यंत मिळू शकलेला नाही त्या महिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला। आपल्याला या योजनेचा लाभ मिळावा याकरता या महिला आग्रही आहेत। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये। त्या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना पोहोचवायच्या होत्या। मात्र या योजनेचा लाभ आपल्याला मिळत नसल्यानं या महिलांनी या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घालायला सुरुवात केली। ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू आहे त्याच वेळी या महिलांसोबत बाचाबाची झाली आहे आणि या महिलांना धक्काबुक्की सुद्धा झाल्याचं चित्र बघायला मिळालंय। काय त्यांचं म्हणणं बघूया, बंद होणारी नाही। काही लोक म्हणाले या जा लवकर, पहिले तर म्हणाले या बँकेत आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा। महाराष्ट्र बंदची हाक देणारे दोन बहिणींना इकडे बोलवा, संजय त्यांना 2 बहिणींना इकडे बोलवा, त्यांना दोघांना बोलवा, काय त्यांचं म्हणणं बघूया। आणि म्हणून या महासागराच्या लाटामध्ये हे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद। पैसे जमा झाले, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। मध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आम्हा बहीण यांचं काय थांबा त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा, दोन बहिणींना इकडे बोलवा, संजय त्यांना 2 बहिणींना इकडे बोलवा। अद्यापही लाभ योजनेचा मिळालेला नाही असं या महिलांचं आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि गडबडा समजून लढू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि गडबडा समजून लढू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि गडबडा समजून लढू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले हे प्रयत्न हे सरकार आणि गडबडा समजून लढू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले
हे प्रयत्न